नाही, कसं झालंय, की या वेळेला मुस्लिम समाजामध्ये पण मी गेले 40-50 वर्षाचं काम करतोय त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम समाज हा माझ्या पाठीशी राहिलेला समाज आहे. आणि त्यांची कामं मी त्या दृष्टीनंच अनेकपर्यंत केलं होतं. त्यांच्या सुखदुःखामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये मी सामील होतो. पण त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मतांचं विभाजन झालं. आणि ती मतं, की ज्यांच्यासाठी मी एका विशिष्ट पक्षाबरोबर राहिलो काय आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडनंच मला थोडासा त्या ठिकाणी फटका बसला ही गोष्ट सत्य आहे. काय काही मतं जी मुस्लिम समाजाची आहेत ती सुद्धा विरोधी पक्षाला यायला त्यामुळं कार्यकर्त्यांसमोर असं आहे की एका बाजूला आम्ही मशाल घेऊन प्रचार करतो. तर दुसऱ्या बाजूला आम्ही मशालीच्या विरुद्ध त्या ठिकाणी काम करावं लागतं. अशी ही जी द्विधा परिस्थिती झाली त्यामुळे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला. त्याचाही परिणाम निश्चितपणे मतदानावर या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आघाडीचे जे उमेदवार निरनिराळ्या पक्षापर्यंत उभे राहिले आणि त्याच्यामुळं आपल्याला आणि समोरच्या बाजूला आघाडी झाली. ती आघाडी झाल्यामुळे त्यांची मतं ही एक गठ्ठा राहिली. पण आमच्या मतांमध्ये बायफर्केशन झालं. चिपळूण नगरपालिका निवडणुकीचा निकाल काही दिवस पहिले लागला होता. माजी आमदार रमेशभाई कदम स्वतः निवडणूक रिंगणामध्ये होते. मात्र काही दिवशी ते पराभव झाले. आपल्या बरोबर आहे सकाळी स्वागत आहे नवराष्ट्रामध्ये. काय सांगाल पराभवाची नेमकी कारणं काय? तर कसं आहे की शहरामध्ये ज्याला नागरिकांच्या मागणीनुसार मी त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि 1996ला मी शेवटची निवडणूक लढलो होतो. सॉरी 1996ला नाही 1986ला 86 नंतर मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कधी सहभागी झालेलो नव्हतो. पण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये काही नागरिकांनी माझ्याकडे येऊन विनंती केली, की ज्यांचा राजकीय क्षेत्राशी काही संबंध नव्हता. किंवा या परिस्थितीमध्ये तुमच्यासारखा अनुभवी माणूस तिथं नगराध्यक्ष म्हणून यावा आणि म्हणून मी लोकांचा कानोसा घेतला. लोकांची प्रतिक्रिया तशीच वाटली आणि म्हणून निवडणूक लढवण्याचा मी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्या निवडणुकीमध्ये जे वातावरण शहरामध्ये जे होतं, ते अत्यंत अनुकूल असं वातावरण होतं. तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला 1200-1250च्या मताच्या फरकानं आपल्याला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. तर नेमकं कारण काय? आता तुम्ही सांगताय जनतेने तुम्हाला उभं केलं होतं. मग जनतेने तुम्हाला पाडलं असं म्हणायचं का? नाही, जनतेनं पाडला असं मी म्हणणार नाही, की जनतेचा कौल हा शेवटी शिरसावंत मानला पाहिजे. तर जे सांगायला आले त्यांनी मतदान केलं असेल, त्याच्याबरोबर ज्यांना वाटत असेल, की मी उभं राहावं आणि निवडून यावं, त्यांनी मतदान केलं असेल. बाकी काही लोकांनी केलं नसेल. पण यात प्रामुख्यानं जी अडचण बसली ती अशी, की आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला. परंतु समोरच्या पक्षाकडनं आम्हाला तेवढासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं विरोधी पक्ष ह्या आघाड्या न होण्याच्या संदर्भामध्ये जे प्रयत्न चाललेले होते, त्याच्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि म्हणून काही अपक्ष उमेदवार उभे राहिले, काही पक्षाचे उमेदवार उभे राहिले. त्याच्यामुळे मतांचं बायफार्केशन झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला या अपयशाला सामोरं जावं लागलं. तुम्ही असं म्हणतात की या ठिकाणी मुस्लिम वोटिंग आपल्या बाजूने आहे, मुस्लिम समाज आपल्या बाजूने आहे. पण नेमकं मुस्लिम समाज तुम्हाला मतदान का केलं नाही? कारण काय? नाही, मुस्लिम समाजामध्ये आता मुस्लिम समाजाचा 1-2 उमेदवार उभे होते नगराध्यक्षपदासाठी. त्याच्यामध्ये त्यांची मतांची जर आकडेवारी पाहिली आणि परत आणखीन काँग्रेस आपल्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा केला होता. त्याला मिळालेली मतं या दोघांची जर बेरीज आपण त्या ठिकाणी मारली, तर निश्चितपणे मला पराभवाला एवढी मतं कमी पडली त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्त मतं या लोकांना पडल्यामुळं ही शेवटी मुस्लिम समाजाची मतं ही मला देणारी मतं होती, मिळणारी मतं होती आणि आघाडी झाली असती तर काँग्रेसची मतंही आपल्याला त्या पडद्यामध्ये पडली. लियाकत शहामुळे हा पराभव झाला असं म्हणायचं काय एकंदरीत? नाही, कसं आहे, लियाकत शहामुळं पराभव झाला असंही म्हणणार नाही आणि आघाडीचे जे उमेदवार निरनिराळ्या पक्षापर्यंत उभे राहिले आणि त्याच्यामुळं आपल्याला आणि समोरच्या बाजूला आघाडी झाली आणि ती आघाडी झाल्यामुळे त्यांची मतं ही एक गठ्ठा राहिली. काय पण आमच्या मतांमध्ये बायफर्केशन झालं. आपल्याबरोबर आमदार भास्करशेठ जाधव होते. एक मोठी ताकद आपल्याबरोबर होती. तरी आपला पराभव होतो काय सांगा? भास्कररावांच्या बरोबर संपूर्ण त्या ठिकाणी आघाडी होऊ शकली नाही. अर्धी आघाडी त्या ठिकाणी झाली. काय आणि त्याच्याचमुळे सुद्धा आमची अडचण अशी झाली. भास्कररावांनी काम केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, परंतु समोरच्या बाजूला ज्यावेळेला त्यांच्याच पक्षाचे उमेदवार त्यावेळेला आमच्या विरोधात उभे राहिले होते. त्यामुळं कार्यकर्त्यांसमोर असं आहे, की एका बाजूला आम्ही मशाल घेऊन प्रचार करतोय, तर दुसऱ्या बाजूला आम्ही मशालीच्या विरुद्ध त्या ठिकाणी काम करावं लागतंय. अशी ही जी द्विधा परिस्थिती झाली त्यामुळे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला.
त्याचाही परिणाम निश्चितपणे मतदानावर या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आमदार शेखर निकमने आपल्या छुप्या पद्धतीने सहकार्य केलं असं म्हटलं बाई खरं आहे का? नाही, शेखर निकम हे आघाडीशी त्यांच्या आघाडीशी प्रामाणिक राहिले, परंतु खालचे कार्यकर्ते होते. ते खालचे कार्यकर्त्यांबरोबर मी अनेक वर्ष काम केलेलं होतं 99 सालापासून. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या आघाडीपासून बाजूला केल्यामुळं त्यांच्यावर जो काही थोडाफार परिणाम झाला होता, त्या लोकांनी माझं काम करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये अडचण अशी झाली, की त्यांचे नगरसेवकाचे उमेदवार त्या ठिकाणी सगळे उभे राहिलेले होते आणि आमचेही नगरसेवकासाठी उमेदवार उभे राहिले होते. त्याच्यामुळे मतांचं विभाजन झालं. त्यामुळे खालचे जे नगरसेवक जे निवडून यायला पाहिजे होते, त्यांची मतं मिळायला पाहिजे होती, तर ती त्याप्रमाणे न मिळाल्यामुळं हा नगरसेवकसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला फटका खावा लागला. जसा आम्हाला खावा लागला, तसं त्यांनाही खावा लागला. गोळकोट आपल्याकडे होतं असं वाटतं. गोळकोट म्हणजे आपण म्हणलं गोळकोटला खूप चांगलं मताधिक्य होतं. गोळकोटला फूट आपण खूप मायनस राहिलो होतो. दुसऱ्या अन्य गटामध्ये राहिलो होतो. भाई हे जे कुठं आत्मचिंतन केलं की बाबा असं नेमकं का झालं म्हणून? नाही, कसं झालंय, की या वेळेला मुस्लिम समाजामध्ये कारण मी गेले 40-50 वर्षाचं काम करतोय, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम समाज हा माझ्या पाठीशी राहिलेला समाज आहे आणि त्यांची कामं मी त्या दृष्टीनंच अनेकपर्यंत केलं होतं. त्यांच्या सुखदुःखामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये मी सामील होत होतो. पण त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मतांचं विभाजन झालं आणि ती मतं, की ज्यांच्यासाठी मी एका विशिष्ट पक्षाबरोबर राहिलो काय आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडनंच मला थोडासा त्या ठिकाणी फटका बसला, ही गोष्ट सत्य आहे. काय काही मतं जी मुस्लिम समाजाची आहेत, ती सुद्धा विरोधी पक्षाला यावेळेला गेली. अरे भाई एकंदरीत लियाकत शाह आणि राज देवळकरला तुमची मतं खाण्यासाठी उभं केलं होतं अशी चर्चा सुरू आहे काय सांगा? नाही, खरं आहे ना, की ज्यावेळेला आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करत होतो, आघाडीला त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळत नव्हता आणि याचा अर्थच हा होतो, की कुठेतरी कुणीतरी सुपारी घेतलेली होती कुठच्याही परिस्थितीमध्ये. कुणी नेमकी कुणी दिली होती सुपारी कुणी घेतली होती? नाही, हे असं मला सांगता येणार नाही, कारण ते प्रत्येक पक्षाचे उमेदवार उभे राहिले. आघाडी करायला काहीच कठीण नव्हतं. काय तर त्यावेळेला क शिवसेनेकडनं बाळा कदम इच्छुक होता. प्रत्यक्षात बाळा कदमला उमेदवारी उभा राहिलाच नाही. त्या ठिकाणी राजू देवळेकर उभा राहिला. बाळा कदम का उभं राहिलं? कारण काय एकंदरीत तुम्ही समोर उभे होतात म्हणून की नाही, कसं? नाही, पण त्यांनी त्याला असं सांगितलं होतं, की बाबा भाई राहत असेल तर मी राहणार नाही. ठीक आहे. काय परंतु शेवटी शिवसेनेचा दुसरा उमेदवार उभा राहिला. म्हणजे तुम्हाला एक मागणी असणाऱ्या उमेदवाराला जर द्यायचं होतं, की त्याला लियाकत शहानी सांगितलं होतं, की बा आम्हाला काँग्रेसचा नगराध्यक्ष पाहिजे. मग काँग्रेसचा नगराध्यक्ष जर पाहिजे होता, तर तो काँग्रेसचा नगराध्यक्ष जो उभा राहिला होता, मग त्याचं काम त्यांनी केलं पाहिजे होतं. मग त्यांनी त्या ठिकाणी अपक्ष भरण्याचा काही प्रश्न नव्हता. पण ज्यावेळेला अपक्ष म्हणून ज्याला माणूस उभा राहतो, त्याला कुठून तरी याचा निश्चितपणे वास येतो, की कुठेतरी त्यांनी तडजोड केलेली आहे. ते कुणाशी तडजोड केली असेल एकंदरीत? आता ती विरोधी पक्षाचीच करणार ना, ती शिवसेना आमच्याशी शिवसेना भाजपची तडजोड केली असेल. हां, त्यांच्याशी केली असणार. मग ते त्याचं ते तडजोड घडलंच काय नाही. एकंदरीत लियाकत शहाचं आणि भाईंचं नेमकं असं का बिनसतं की लियाकत शाह सातत्याने तुमच्या विरोधात असून तुमच्या विरोधात काम करत होता? मग माझं त्यांचं काही बिनसलेलं नाही, माझं त्यांचं काही वैमनस्य नाही, माझं कुणाचंच वैमनस्य नाही. ना राजू देवळेकरची वैमनस्य आहे, ना अन्य कोणाची. परंतु ज्यावेळेला मी त्यांच्या खासदारांची पण बैठक केली होती, त्या खासदारांचा पण त्यांच्याकडनंही मला तसा काय विनायक प्रतिसाद राऊतांशी. विनायक राऊतांची, त्यावेळी त्यांच्याकडनं काही प्रतिसाद तेवढा समाधानकारक मिळाला नाही. मग याच्यावर अर्थ असा होतो, की कुठेतरी हे शिजलेलं आहे आणि या शिजलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी ही आघाडी घडली नाही. काय आणि त्याच्यामुळे त्यांच्या शिस्तीने त्या बाबतीत जे लक्ष टाकायला पाहिजे होतं. कारण ज्यावेळेला भास्कररावांना एबी फॉर्म दिले जातात, त्यावेळेला विनायकराव स्वतः एबी फॉर्म देऊन दुसरे उमेदवार उभे करतात. ते त्यांच्या पक्षामध्ये देखील एकमत होऊ शकलं नाही. उभाटाच्या अंतर्गत वादामुळे आपला पराभव झाला असं म्हणायचं? निश्चित ना, निव्वळ उभाटाच्याच वादामुळे झालं असं नाही. आघाडी घडली नाही. आणि शेवटी आघाड्या कशासाठी होतात? की एक कुठच्यातरी पक्षाची ताकद वाढावी आणि त्या ठिकाणी त्या आघाडीच्या माध्यमातून उमेदवार निवडून यावेत ही भूमिका असते. ज्यावेळेला प्रत्येकजण आपापला उमेदवार स्वतंत्र पातळीवर उभा करायला ज्यावेळेला निघाला आणि समोरच्या बाजूला मात्र एक गट्टा मतं राहिली आणि त्याच्यामुळं हे पराभव झाला. नाही तर पराभव व्हायचं काहीच कारण नव्हतं. पण माजी आमदार म्हणून तुम्ही इतके वर्ष काम करताय. आपण 2 टर्म आमदारकी भोगलेली आहे किंवा इतके वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर हा पराभव म्हणजे कुठे जिव्हारी लागतो काय? नाही, जिव्हारी लागण्याचा प्रश्न नाही, कारण शेवटी जनतेनं दिलेला कौल हा कधीही मान्य केला पाहिजे. फक्त एवढंच आहे, की बा अशा पद्धतीनं ज्या आघाड्या व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत. काय ते का झाल्या नाहीत, का केल्या नाहीत, काय ही कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. कारणं शोधावी लागतील. काय आणखी खोलात जावं लागेल. पण सकृतदर्शनी तरी असं दिसतंय, की मी ज्या पद्धतीनं त्यांच्याशी चर्चा करत होतो, त्या पद्धतीनं काँग्रेसबरोबर पहिली चर्चा केली. काँग्रेस म्हटले, की बा आमचा सिम्बॉलचा माणूस हा त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे.
मग सिंबॉलचा मामूड ही लियाकतची मागणी होती. आम्हाला नगराध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. ठीक आहे, क्षणभर आपण मान्य करू की बाबा त्यांना नगराध्यक्षपद मिळायला पाहिजे होतं. पण त्यांना दुसरा उमेदवार ज्याला त्यांना उभा केला, त्याला पक्षाची उमेदवारी दिली. त्याला मग खरंच पक्षामध्ये जर त्यांचा पंजा जायला पाहिजे होता, मग त्यांनी उभं राहायला नको होतं. बरोबर. मग त्यांनी उभं राहिल्याचा अर्थ काय होतो? बरोबर. म्हणजे कुठेतरी त्यांनी समोरच्या पार्टीची तडजोड केली होती म्हणूनच झालं नाही म्हणजे ना. तुम्हाला पाडण्यासाठी सगळ्यांनी षड्यंत्र रचलं असं म्हणतात. हां, म्हणजे सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी ज्याला उमेदवारी जाहीर केली, त्याला लोकांच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी काही निवडून येऊ शकणार नाही, काही टक्कर देऊ शकणार नाही. तर ही आघाडीच आपण बाजूला करूया. म्हणजे त्याच्यात मताचं बायफार्केशन झालं म्हणजे आपोआप त्यांचा उद्देश त्या ठिकाणी साध्य करता येईल. अशी एक रणनीती त्यांनी लढवली. त्याच्यामुळे तुमच्या ते यशस्वी झाले. आघाडीमध्ये बिघाडी काढण्याचं काम युतीने केलंय जवळपास सिद्ध असतं. 100% सिद्ध झालं दिसतंयच ना ते. त्याला काय आणखी निळा काय आरसा लावायला काही गरज नाहीये. आपण एकंदर पाहिलं तर या ठिकाणी प्रशांत यादवने म्हणजे किंग मेकर ठरले ते आता तुमच्या त्यांनी काम केलं होतं आमदारकीला तुम्ही एकत्र होता. मात्र ते किंग मेकर ठरले आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येतात त्याच्यामुळे सुद्धा किंग मेकर ठरले आणि भविष्यात ते आमदार झाले तर काय? नाही हे बघा, ती प्रत्येक वेळची पक्षाची रणनीती वेगळी असते. ते त्याला किंग मेकर झाले की काय झाले ते त्यांचे पक्ष त्यांना किंग मेकर म्हणत असतील. मी काय म्हणायला तयार नाही. नाही पण काय? मागाना पाहिजे असं कसं म्हणताय की प्रशांत यादवांनी 4वरून 7 वरती दिलं ना भाजप लक्षात घे म्हणजे या ठिकाणी कमल त्यांनी फुलवलं आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी अशा पण टप्पा गाठत समजा उद्या ते 4 वर्षांनी आमदारकीला उभे आले आणि ते निवडून आले तर काय सांगा? अहो, मागच्या वेळेला पण भाजपचाच नगराध्यक्ष निवडून आला ना. मग त्यावेळेला कोण किंग मेकर होता? असा किंग मेकर कोण नसतो. ते कार्यकर्ते काम करतात आणि पैशाचा जो अमाप वापर झाला, तो या इलेक्शनवर त्याचा परिणाम झाला आहे. एवढा वापर कधीच झाला नव्हता. पैशाचा वापर कोणी केला काय आता समोरच्या बाजूने केला, कोणी केला स्पष्ट बोला ना भाई म्हणजे नाव घेऊन बोला ना नाव तुम्ही कशाला? काही हच्चे करून बोलताय भाई असं नाही काही नाव घेऊन बोला ना की तुम्ही समोरचे बोलताय नाव घेऊन बोला पैसे वापर म्हणजे नेमका कुठे आहे? तुम्ही आमदारकीला एकत्र होतात त्यामुळे तुम्ही साम दाम दंडभेद सगळं पाहिलेलं आहे भाई एकंदरीत सांगा. विरोधी पक्षाचा उमेदवार ज्यावेळेला निवडून येतो, त्यावेळेला जे काही गावामध्ये चाललं होतं, त्याला काय आणखी मीडियासमोर सांगितलं पाहिजे अशातला भाग नाही. जनमानसाचा कौल घेतला तरी तेच दिसेल. आदल्या दिवसापर्यंत जे वातावरण होतं माझ्या बाबतीमध्ये, ते वातावरण इलेक्शनच्या दिवशी राहिलं नाही. एकाच बद्दल. एका रात्रीत बदललं. आता एका रात्रीत बदललं म्हणजे लोकांमध्ये परिवर्तन होत नाही. हे परिवर्तन अन्य कशामुळे होतं? अन्य कशामुळे नेमकं आलं? ते- अन्य बोला भाई होतं बोला ना, भाई. कशाला बोलायला बोला ना पाहिजे? स्पष्ट बोला भाई का बघा हे बोलायची गरजच नाही. हा आरसा स्पष्ट आहे. आणखी स्पष्ट बोलून काय होणार आहे त्याच्यामध्ये? भाई आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक येतात आता तरी आघाडी एकत्र राहतील की पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील काय? त्याला अजून अवकाश आहे. अजून त्याची काय तशी प्रक्रिया अजून सुरू झाली नाही. ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला कोण येत आहेत समोर, काय होते, कोणाला ज्याला वाटत असेल की बा आघाडी करावी तर आघाडी होईल. ज्याला नाही करायची तर हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होईल. पालकमंत्री उदय सामंत सातत्याने चिपळूणमध्ये आले की आपली भेट घेतात आपली मैत्री आहे आपले गुरु मानतात आपले एकमेकांशी त्यांनी काम केलं आहे पण नेहमी असं म्हणतात की भाईना मी ऑफर दिली भाई काय करत ते मला ऑफर बिफर काय त्यांनी दिलेली नाही आणि ऑफर देण्याचा प्रश्न येतच नाही. तर मी एका विशिष्ट पक्षामध्ये होतो, पक्षामधनं निवडणूक लढवली. त्यांचे माझे संबंध वैयक्तिक आणि सगळ्यांजवळ संबंध माझे चांगले आहेत. नंतर त्यांच्याजवळ अशातला भाग नाही. सर्व पक्षाशी माझे संबंध फार चांगल्या प्रकारचे आहेत. कारण इलेक्शन हे एका दिवसाचं असतं. इलेक्शन नंतर सगळे एक असतं. त्याच्यामुळं इलेक्शनपर्यंत त्या व्यासपीठावर आम्ही एकमेकांच्या विरोधी भाषणं करतो. परंतु निवडणूक झाल्यानंतर ही प्रक्रिया संपते. राजकारण तेवढ्यापुरतं असावं. मी सुडाचं राजकारण कधी केलं नाही आणि करायचं नाही. आता असं म्हटलं आता कुठेतरी आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं चित्र दिसून येते भाई काय सांगाल वरिष्ठ पातळीवरती ह्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत तुम्हाला काय वाटतं? नाही, मला त्याची काही कल्पना नाही आहे. कारण आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतोय त्या पक्षाकडनं तसे काय अजून आम्हाला आदेश आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचं वरच्या लेवलला काय घडतंय हे मला काही कल्पना नाही. फक्त मी ह्या पराभव जरी झाला असला तरी मी एवढंच म्हणेन की एकही नया पैसा न करता मला जवळजवळ 10,000च्या वरती मतं पडतात. काय म्हणजे लोकांमध्ये आपलं कुठेतरी एक हृदयामध्ये स्थान निश्चितपणे आहे आणि ते कालच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसतं. असं म्हटलं जातं की शेठ असताना सर असताना पराभव होतो असं म्हटलं जातं. आता कोण असल्यानंतर पराभव होतो असं काय कोणाकडे काही सातबारा कोणाच्या नावावर केलेला नव्हे. तिकडे बाळासाहेब थोरात पण पडले. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. तिकडे पृथ्वीराज चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये पण तीच परिस्थिती. अनेक लोकांच्या बाबतीमध्ये असं करतात. काय राहुल गांधी देशाचे नेते आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या वेळेला लोकसभेला त्यांनाही काय मेजॉरिटी मिळू शकली नाही. काय पवार साहेबांचे खासदारकीला लोक चांगले निवडून येतात आणि आमदारकीला लोक पडतात. हे प्रत्येक पक्षामध्ये घडत असतं. ते त्या वेळेला जो पक्ष ज्या पद्धतीची रणनीती आखतो आणि त्याच्यात जो यशस्वी होतो तो होतो.
आपण जर पाहिलं तर आमदार शेखर निकमांची ताकद कुठेतरी कमी दिसून येते. आपण जर पाहिलं त्या ठिकाणी विधानसभेला पण कमी मतदान झालं होतं. आता शहरामध्ये फक्त 2च नगरसेवक निवडून आलेत. कुठेतरी साध्या सोप्या माणसाला म्हणजे अंध स्वभाव असलेल्या माणसावरती फसवला तर असं वाटत नाही सर? आणि कसं आहे, दोघांमध्ये आमच्याकडे दोन्ही राष्ट्रवादीचे होते. त्याच्यामुळं त्यांच्यात मताच्या बायफार्केशन झाल्यामुळं प्रत्येकाला आमच्याही सीट कमी आल्या ना, तशा त्यांच्याला तशा आमच्याही कमी आल्या. हां. नाही पण एकंदरीत जे आता शेखर सरांच्या बाबतीत जे घडलं महायुती बाबतीत मी असं म्हणतोय की बाबा त्यांना कुठेतरी बाहेर फेकलं गेलं आणि एकंदरीत मिलिंद कापणी माघार घेतला होता. असं म्हणतात मिलिंद कापणी माघार घेतला म्हणजे भाईंसाठी ते सुकर झालं. तेच जाहीर सभेत सांगितलं गेलं होतं. मग तो आपल्याला प्लस पॉईंट झाला नाही का असं? नाही, प्लस पॉईंट की मायनस पॉईंट हा भाग वेगळा आहे. मला तशी पक्षाची आघाडी झाली नाही, हे त्यातलं मूळ कारण आहे. काय पराभव हां, त्याच्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये त्यांची आघाडी झाली नाही. काय त्याच्यामुळे त्यांनाही फार कष्ट करावे लागलेच ना. काय ते होतंच तसं. भविष्यामध्ये आमदार शेखर निकम आणि रमेशभाई कदम एकत्र पाहायला मिळतील. हे बघा, हे पक्षाचं धोरण आहे. काय कोण कधी एकत्र आहे आणि कोण कधी बाजूला जाईल. तुम्हाला काय वाटतं भाई? हां, ते काय तुम्हाला काय वाटतं की मला पण आजच्या सांगा भाई, काही इतक्या वर्ष तुम्ही एकत्र काम केलं. पक्षाची वरची धोरणं काय ठरतात त्याच्यावर असतं ना. आता मला जे काल ते पेपरला कुठे वाचलं की बा अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे कॉर्पोरेशनच्या बाबतीमध्ये एकत्र पुण्यामध्ये- बैठका सुरू आहे. पुण्यामध्ये बैठक होती. काय आता ते निर्णय काय होतात ते येतील. आमच्या स्थानिक पातळीवर आम्हाला आधी दिले होते की बा स्थानिक पातळीवर तुम्ही कोणाशी युती करा भाजप सोडून, अशा पद्धतीचे आम्हाला आदेश होते. शेवटचा प्रश्न आहे, आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीने काही व्यूहरचना केली आहे, कसं काय केली? आपण शांतता आहोत. नाही, अजून आम्ही सगळे शांत आहोत. अजून आम्ही एकत्रित कार्यकर्त्यांची बैठक घेतली नाही, पण काही दिवसांमध्ये आम्ही ती बैठक घेणार आहोत. आपण या ठिकाणी होते माजी आमदार रमेशभाई कदम. कॅमेरामॅन निसाशी नवराष्ट्र चिपळूण.